डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेतलेली बातमी जितक्या लवकर पोलिसांना समजली तितक्याच लवकर फलटणमधल्या काही पत्रकारांना समजली। त्याच्यामुळे पत्रकार घटनास्थळावरती गेले आणि ज्यावेळेस आत्महत्या झाली त्यावेळेस संपदा मुंडे यांची जी झाकलेली मूठ होती ती मूठ उघडली आणि या आत्महत्येच्या तपासाचे धागेदोरे उलगडले। महिला डॉक्टर एका पोलीस अधिकाऱ्यानं बलात्कार केला आणि घर मालक असलेला प्रशांत बनकर यानं छळ केला म्हणून आत्महत्या करते। जो प्रशांत बनकर मुंडे कुटुंबियांशी एवढे चांगले संबंध होते त्याच प्रशांत बनकरचं नाव डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्येमध्ये प्रशांत बनकर कडून छळ होतोय असं का लिहिलं गेलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। हा विषय इथं थांबत नाही, कारण त्याची दुसरी बाजू वेगळी आहे। दुसरी बाजू अशी आहे की 1 जानेवारी 2025 पासून प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये 157 कॉल झालेत। हे कॉल झालेत ते फोन्स कॉल झालेत, फोनवरून केलेले कॉल। परंतु यांच्यामध्ये काही व्हॉट्सअप कॉल झालेत का, यांच्यामध्ये काही व्हॉट्सअपचं चॅटिंग झालंय का, हे तपास अजून बाकी आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागलाय, परंतु त्यांच्या मोबाईलला लॉक असल्यामुळं आता तो मोबाईल पंचनामा करून फॉरेन्सिकला पाठवला जातो आणि मग तिथं त्याचं तो मोबाईल ओपन करून त्याच्यातल्या डिटेल्स म्हणजे व्हॉट्सअप कॉलच्या डिटेल्स मिळतील। पण 157 कॉल म्हणजे ह्या साधारणतः 10 महिन्यामध्ये 157 कॉल कशासाठी झाले हा एक तपासाचा भाग आहे। फलटण शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या संपदा मुंडे या ज्या डॉक्टर होत्या त्यांनी काल एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली। फलटणमधलं हॉटेल मधुदीप या हॉटेलमध्ये ज्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली ही बातमी त्याच हॉटेलच्या कर्मचाऱ्यानं ज्यावेळेस त्या रूममधून काही रिस्पॉन्स येत नाही त्यावेळेस ज्या हॉटेलची जी एक्स्ट्रा की असते त्यानं दार उघडलं आणि त्यानं पाहिलं डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेतलेला होता। डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेतलेली बातमी जितक्या लवकर पोलिसांना समजली तितक्याच लवकर फलटणमधल्या काही पत्रकारांना समजली। त्याच्यामुळे पत्रकार घटनास्थळावरती गेले आणि ज्यावेळेस आत्महत्या झाली त्यावेळेस संपदा मुंडे यांची जी झाकलेली मूठ होती ती मूठ उघडली आणि या आत्महत्येच्या तपासाचे धागेदोरे उलगडले। कारण संपदा मुंडे यांनी स्वतः त्यांच्या हातावरती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक PSI आणि त्या ज्या घरी राहत होत्या त्या प्रशांत बनकर ह्या घर मालकाचं नाव टाकलं। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं की फलटणचा PSI जो फलटण ग्रामीणचा आहे त्यानं त्यांच्यावरती 4 वेळा रेप केला आणि जो घर मालक आहे प्रशांत बनकर यानं त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, त्याच्यामुळे आपण आत्महत्या करतोय। 4 ओळी लिहिल्या हातावरती आणि सुसाईड झालं। त्याच्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचे पडसाद उमटले। कारण आत्महत्या करणारी व्यक्ती ही उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर होती। महिला डॉक्टर एका पोलीस अधिकाऱ्यानं बलात्कार केला आणि घर मालक असलेला प्रशांत बनकर यानं छळ केला म्हणून आत्महत्या करते। ज्या डॉक्टर आहेत संपदा मुंडे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातलं आहे आणि जो PSI ज्याच्या त्रासानं त्यांनी आत्महत्या केली त्याचं पण गाव बीड जिल्ह्यातलंच आहे आणि त्यांच्याच तालुक्यातलं आहे। नेमकं हे सगळं काय कनेक्शन आहे, आत्महत्या कशामुळे झाली आणि आत्महत्येच्या शेवटी आत्महत्या करण्यापूर्वी नेमक्या काय काय मूवमेंट झाल्या, प्रशांत बनकर, संपदा मुंडे आणि PSI बदने यांचे नेमकं काय कनेक्शन होतं हेच मी तुम्हाला ह्या संपूर्ण व्हिडिओमधून सांगणार आहे। पाहत राहा। हेच ते फलटणचं उपजिल्हा रुग्णालय आहे ज्या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे या नोकरी करत होत्या। याच रुग्णालयामध्ये त्या नोकरी करत होत्या आणि ज्यावेळेस डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली किंवा त्या नोकरीच्या काळामध्ये याच फलटणमधल्या एका बनकर नावाच्या कुटुंबियांच्या घरी त्या भाड्यानं राहत होत्या। ज्यावेळेस त्या इथं नोकरी करत होत्या त्यावेळेस त्यांच्या विरोधात पोलीस खात्यातल्या दोन्ही फलटणमध्ये 2 पोलीस स्टेशन आहेत। एक पोलीस स्टेशन आहे फलटण शहर आणि फलटण ग्रामीण। या 2 पोलीस स्टेशन मधल्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या। त्याचप्रमाणे डॉक्टर संपदा मुंडे
यांनी देखील पोलीस खात्यातील 3 अधिकाऱ्यांच्या विरोधात फलटणचे DYSP यांच्याकडे एक लेखी तक्रार केली होती। हा वाद काय होता, तर हा वाद होता की ज्यावेळेस कोणताही आरोपी किंवा खुनासारखी घटना, आत्महत्येसारखी घटना घडते, त्याच्यानंतर त्या बॉडीचं जे पोस्टमॉर्टम केलं जातं, ज्यावेळेस डॉक्टर संपदा मुंडे या ड्युटीवर असतात त्यावेळेस त्यांच्याकडून पोलीस खात्याला सहकार्य होत नाही किंवा त्यांच्याकडून लेट काम होतं। अशा प्रकारचे लेखी तक्रार पोलिसांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या विरोधात केली होती। तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बाबतीत लेखी तक्रार दाखल केली होती की ह्या पोलीस खात्यातील ज्या कायदेशीर बाबी आहेत, ज्या तपासण्या आहेत, याच्यासाठी पोलिसांना सहकार्य करत नाहीत। डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी तक्रार केलेली होती ती साधारणतः जून महिन्यातली होती आणि जून महिन्यामध्ये त्या तक्रारी झाल्याच्या नंतर हा वाद पोलीस आणि डॉक्टर संपदा मुंडे हा विकोपाला गेलेला होता। पुढे जाऊन काय झालं तर याच्यामध्ये प्रशांत बनकर नावाची एंट्री झाली कशी, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रशांत बनकर हा कोणी पोलीस अधिकारी नाही जे मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं, तर प्रशांत बनकर हा पोलीस अधिकारी नसून ज्या घरामध्ये डॉक्टर संपदा मुंडे राहत होत्या त्या घराचा तो मालक आहे। आता प्रशांत बनकर हा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता अशा पद्धतीची माहिती समोर येते। सगळ्यात महत्त्वाचं काय तर प्रशांत बनकर हा सुद्धा पुण्याला राहतो। मग तो पुण्यात राहत असताना सुद्धा डॉक्टर संपदा मुंडे यांना काय त्रास देत होता, ज्यांचं नाव डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतः त्यांच्या हातावरती लिहिलं। ज्यावेळेस उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे या काम करत होत्या, गेल्या 7 ते 8 महिन्यापासून त्यांच्या आणि पोलिसांच्या एकमेकांच्या विरोधात ज्या तक्रारींची गाराणी होती, ते घडलं काय नेमकं असं की त्यांना आत्महत्या करावी लागेल। एक साधी सायकोलॉजी लक्षात घ्या, जी महिला रोज अनेक पेशंटला टाके घालते, अनेक PM करते, पोस्टमॉर्टम करते, ती महिला निश्चितच धाडसी आहे। मग ती महिला आत्महत्येपर्यंत का पोचली, याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी समोर येताना दिसत आहेत। अशी माहिती माझ्याकडं खात्रीला एक सूत्रांकडून आली किंवा अत्यंत जवळच्या लोकांकडून आली की डॉक्टर संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर जो घराचा मालक आहे, संपदा मुंडे यांचे आईवडील ज्यावेळेस फलटणला त्यांना भेटायला यायचे त्यावेळेस बनकर यांच्या कुटुंबियांच्या घरी त्यांचं अगदी उठणं बसणं हसत खेळत होतं। एवढंच नाही तर संपदा मुंडे आणि म्हणजे मुंडे कुटुंबीय, आईवडील, संपदा मुंडेंचे आईवडील आणि प्रशांत बनकर हे ज्यावेळेस एकत्र इथं आले होते त्यावेळेस ते इथून एकत्र देवदर्शनाला देखील गेले होते। शिंगणापूरच्या शिंगणापूरला ज्यावेळेस ते देवदर्शनाला गेले होते त्या गाडीचं ड्रायव्हिंग स्वतः प्रशांत बनकर करत होता। त्याच्यामुळं जो प्रशांत बनकर मुंडे कुटुंबियांशी एवढे चांगले संबंध होते, त्याच प्रशांत बनकरचं नाव डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्येमध्ये प्रशांत बनकरकडून छळ होतोय असं का लिहिलं गेलं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर ह्याची कहाणी आत्महत्या होण्याच्या अगोदर साधारणतः 15 दिवसावरती येऊन थांबते। नेमकं हे सगळं प्रकरण शेवटच्या 15 दिवसामध्ये इतकं काय तापलं की डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्या करावी लागली। त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली याच्यामध्ये पोलीस तपासाचा पहिला टप्पा सुरू असताना दोन्ही आरोपी म्हणजे PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर जो हा घर मालक आहे, हे दोघेही फरार झाले। आता हे फरार होत असताना, त्यांचा शोध चालू असताना नागरिकांकडून जे प्रश्न उपस्थित केले जातात ते मात्र विचार करण्यासारखे आहेत। जर डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्या करायचीच होती तर त्यांनी हॉटेल का निवडलं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा। हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये असं दिसून येतं की त्यांनी हॉटेल स्वतः बुक केलेलं आहे, त्या एकट्याच हॉटेलमध्ये गेलेल्या आहेत आणि ज्यावेळेस हॉटेलमध्ये त्यांच्या रूममधून कशाचाच रिस्पॉन्स येत नाही त्यावेळेस हॉटेलच्या कर्मचाऱ्यानं त्यांचं दार वाजवलं आणि दार वाजवल्यानंतरही रिस्पॉन्स येत नाही, त्यावेळेस जे एक्स्ट्रा की असते रूमची त्या कीनं दरवाजा उघडला, त्यावेळेस लक्षात आलं की डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांचं जीवन संपवलेलं आहे। पण गंमत अशी झाली की ज्यावेळेस ही बातमी फलटणच्या पोलिसांना, शहर पोलिसांना पोचली, त्याच वेळेस फलटणमधल्या काही पत्रकारांना पोचली आणि पत्रकार वेळेवर तिथं पोचले
त्यामुळं त्यांच्या हातावरचा मजकूर हा समोर आला। अर्थात याच्यावरती आत्ता प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही, परंतु तो मजकूर बाहेर आल्यामुळे याच्यातले आरोपी कोण आहेत याची प्राइम फेसी माहिती ही महाराष्ट्राला कळाली आणि पोलिसांनाही कळाली। नेमकं त्या मधुदीप हॉटेलमध्ये आत्महत्यापूर्वी काय काय घडलं होतं हे मी तुम्हाला मधुदीप हॉटेल जवळ सांगतो। चला, हेच ते हॉटेल आहे फलटण मधलं हॉटेल मधुदीप, जिथं फलटण मधल्या उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली। त्यांनी आत्महत्या करण्यासाठी या हॉटेलची निवड का केली हा प्रश्न फलटणकरांसहित महाराष्ट्रातल्या लोकांना पडायला लागला। पण याच्या मागं नेमकी काय स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये काही सोर्सेस आहेत आणि काही आयक्यू माहिती म्हणजे काय की जी जवळची सूत्र आहेत त्यांच्याकडून मिळालेली माहिती ती अशी की डॉक्टर संपदा मुंडे ह्या प्रशांत बनकर याच्या घरी भाड्यानं राहत होत्या। सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये असं आलं की प्रशांत बनकर हा सुद्धा एक पोलीस अधिकारी आहे, तर तसं नाहीये। त्याच्यानंतर जो PSI गोपाल बदने आहे याचं देखील त्यांनी त्यांच्या हातावरती 4 ओळींची जी सुसाईड लिहिली त्याच्यामध्ये नाव या दोघांचं व्यक्त केलं। एक स्टोरी अशी आहे की PSI गोपाल बदने याच्या सहित अजून 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात डॉक्टर मुंडे यांनी एक लेखी तक्रार केली होती फलटणचे DYSP यांच्याकडे, आणि पोलिसांनी देखील ज्या संपदा मुंडे आहेत त्यांच्या विरोधात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली होती की पोलिसांच्या कामात सहकार्य करत नाहीत किंवा लेट करतात, जाणीवपूर्वक त्रास देतात, अशा प्रकारचे। आता याच्यानंतर पुढे झालं काय, तर त्यांनी जी सुसाईड नोट लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की गोपाल बदने यानं माझ्यावरती 4 वेळा रेप केला आणि प्रशांत बनकर यानं मला मानसिक आणि शारीरिक छळ केला। ह्या दोघांच्या 2 वेगळ्या भूमिका त्यांनी 4 ओळीमध्ये स्पष्ट केल्यात। गोपाल बदने याचं गाव सुद्धा बीड जिल्ह्यातलंच आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्याच तालुक्यातलं त्याचं गाव आहे अशी माहिती प्राथमिक मिळते। दुसरी माहिती काय तर संपदा मुंडे नोकरीच्या निमित्तानं फलटणमध्ये राहतात, त्यांचंही गाव बीड आहे आणि फलटणमध्ये राहतात, अर्थात त्यांना भाड्यानं घर घेणं क्रमप्राप्त होत। त्यांनी घर घेतलं भाड्यानं, ते प्रशांत बनकर याच। प्रशांत बनकर आणि त्याचे आई वडील ह्या दोघांमध्ये संपदा मुंडे ज्या फ्लॅटमध्ये राहतात त्या फ्लॅटवरून वाद होता अशी प्राथमिक माहिती आहे। त्याला अजून पोलिसांकडून दुजोरा मिळणं बाकी आहे। आता एक बाजू अशी असू शकते की प्रशांत बनकर हा डॉक्टर मुंडे यांना घर सोडण्यासाठी टॉर्चर करत असावा, पण हा विषय इथं थांबत नाही, कारण त्याची दुसरी बाजू वेगळी आहे। दुसरी बाजू अशी आहे की 1 जानेवारी 2025 पासून प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये 157 कॉल झालेत। हे कॉल झालेत ते फोन्स कॉल झालेत, फोनवरून केलेले कॉल, परंतु यांच्यामध्ये काही व्हॉट्सअप कॉल झालेत का, यांच्यामध्ये काय व्हॉट्सअपचं चॅटिंग झालंय का, हे तपास अजून बाकी आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागलाय, परंतु त्यांच्या मोबाईलला लॉक असल्यामुळं आता तो मोबाईल पंचनामा करून फॉरेन्सिकला पाठवला जातो आणि मग तिथं त्याचं तो मोबाईल ओपन करून त्याच्यातल्या डिटेल्स म्हणजे व्हॉट्सअप कॉलच्या डिटेल्स मिळतील। पण 157 कॉल म्हणजे ह्या साधारणतः 10 महिन्यामध्ये 157 कॉल कशासाठी झाले हा एक तपासाचा भाग आहे। आणि दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा, डॉक्टर संपदा मुंडे यांनी या हॉटेलमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी 2 दिवस प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कॉल झालेले आहेत। म्हणजे काय तर आत्महत्या करण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांनी हॉटेल का निवडलं ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित इथं मिळतं। ते का मिळतं तर प्रशांत बनकर कोणत्या कारणावरून त्यांना टॉर्चर करत होता की त्यांना घर सोडावं लागलं। घर सोडावं लागलं हे मी का सांगतोय तर ज्यावेळेस संपदा मुंडे यांनी या हॉटेलमध्ये येऊन चौकशी केली की जर मला इथं जास्त काळ राहायचं असेल तर तुमची काय प्रोसेस आहे, सुरुवातीला त्यांनी हे विचारलं होतं की तुमचा चेकआउट टाइम काय आहे आणि मला जर जास्त वेळ राहावं लागलं तर त्याची प्रोसेस काय आहे। इथल्या कर्मचाऱ्यांनी हे सांगितलं की जर तुम्हाला जास्त वेळ राहायचं असेल तर तुम्हाला जास्त वेळासाठी बुकिंग करावं लागेल। याचा अर्थ असा ऐकतो
की प्रशांत बनकरचं घर डॉक्टर संपदा मुंडे या सोडण्याच्या तयारीत होत्या। अर्थात हा तपासाचा भाग आहे, पण साधी आणि सिंपल गोष्ट आहे की आतापर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्यावरची सायकोलॉजी असे सांगते, कोणतीही व्यक्ती आत्महत्या करताना शक्यतो अनोळखी ठिकाण निवडत नाही। तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघा, नाहीतर एखाद्या सोनेने केलेली आत्महत्या बघा, किंवा अन्य कोणीही केलेली बघा, आत्महत्या व्यक्ती ओळखीच्याच ठिकाणी करते। बर, दुसरी बाजू अशी आहे की आत्महत्या करण्यासाठी जर त्यांना आत्महत्या करायचीच होती स्पेसिफिक, तर त्यांनी हॉटेल बुक केलं नसतं। शेवटच्या मुमेंट ह्या प्रशांत बनकर याच्याबरोबरच आहेत, पण दुसरी बाजू अर्थात गोपाल बदने नावाचा जो PSI आहे त्याच्यावरती मात्र त्यांनी शारीरिक शोषणाचे आरोप केलेत। हे अत्यंत गंभीर आहे। आता गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोघेही फरार आहेत। गोपाल बदने आणि प्रशांत बनकर आणि संपदा मुंडे ज्या आत्महत्या झालेल्या आहेत, ह्या तिघांमध्ये नेमकं कोणाचा कोणाशी कशाचा वाद होता हे तपासातच समोर येणार आहे। हे सगळं प्रकरण आपण लावून धरणार आहोत। नेमका या घटनेमागे कोणाचा हात आहे? डॉक्टर संपदा मुंडे यांना या हॉटेलमध्ये आत्महत्या का करावी वाटली? अनेकांना हाही प्रश्न पडला असेल की हॉटेलमध्ये अन्य कोणी होतं का, CCTV पुढे आलं का? तर याची प्राथमिक माहिती जी आहे ती अधिकृत आहे की त्यांनी स्वतः हे हॉटेल बुक केलं, त्या रूममध्ये एकट्याच होत्या। त्यांनी ज्यावेळेस ते पेननी त्यांच्या हातावरती लिहिलं, त्या घटनास्थळावरती पेन देखील आढळून आलेला आहे। त्यामुळं सुरुवातीच्या ज्या गोष्टी पोलिसांकडून माहिती मिळते आहे त्या ह्या सगळ्या घटनाक्रमाला दुजोरा देणार आहेत। आपण ह्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत। तुम्ही पाहत राहा जाहीर सभा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।